तारीख होती 19 जून 2025. एकच तारीख पण दोन सभा, दोन मंच आणि दोन शिवसेना. म्हटलं तर उत्सव पण झाला संघर्ष, म्हटलं तर शक्ती प्रदर्शन पण दिसली अस्वस्थता. शिवसेना म्हणजे गेल्या 6 दशकापासूनचा महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता अंगार. पण 2022 साली शिंदेंनी बंड पुकारलं आणि शिवसेनेत फूट पडली आणि एका भक्कम शिवसेनेचं पर्व क्षणात संपलं आणि म्हणूनच दोन गट, दोन शिवसेना आणि दोन वेगवेगळे कार्यक्रम. पण टीका मात्र एकमेकांवरच. ही आहे शिंदेच्या शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सद्यस्थिती. मेळावे खरं तर हे स्वतःचं संघटन मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी असतात, पण शिवसेनेचे मेळावे त्याला अपवाद ठरतात. कारण यात एकमेकांची उणीधुनी काढण्याशिवाय दुसरं काही असतं हे जर आपण भिंग लावून तपासलं तरीही त्यात दुसरं काही दिसत नाही. यंदा तर महापालिका निवडणुकांचा माहोल असल्यानं अधिकच मापं काढली गेली, कारण दोन्ही शिवसेनेंना निवडणुकीचं रणशिंग फुंकायचं होतं. यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. एकीकडे उद्धव ठाकरे ज्यांनी बाळासाहेबांचा वारसा जन्मतः मिळवला आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे ज्यांनी तो वारसा लढून मिळवल्याचा दावा केला. पण या दोन्ही मंचांवर बाळासाहेबांची प्रतिमा होती, पण दोघांच्याही भाषणांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसली, स्वतःचं वर्चस्व अधोरेखित करायचा प्रयत्न. पण शिवसैनिकांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करण्याचा अपूर्व यशस्वी प्रयत्न. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. शिवसेना विकली नाही, हरवली नाही, ती लढते असं म्हणत त्यांनी सहानुभूतीचं कार्ड पुन्हा एकदा टाकलं. तर शिंदे गटाकडून आलेला सूर अधिक आक्रमक होता. आपण खरी शिवसेना आहोत, निवडणुका आम्ही जिंकल्या, आदेश आम्ही चालवतो. दोघही एकमेकांना धोकेबाज म्हणतात. पण शिवसैनिक विचारतोय माझं पुढचं पाऊल कुठं. तो शिवसैनिक वॉर्डातून, शाखेतून, गल्ली बोळातून पक्षासाठी झगडतो. त्याच्या मनात सध्या द्विधा भावना आहेत. सचोटी कोणाची, बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा अमानतदार कोण आणि भविष्यात मी कुठल्या झेंड्याखाली उभं राहायचं, या दोन वर्धापन दिनांच्या भाषणांनी शिवसैनिकाला दिशा मिळाली का, की तो अधिकच संभ्रमित झाला. शिवसेनेसाठी आणि विशेषतः ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे. 2017 मध्ये शिवसेनेने 84 जागा जिंकून सत्ता राखली, पण आता परिस्थिती वेगळी आहे. पक्षात फूट, कार्यकर्त्यात गोंधळ आणि समोर युतीचा दबाव. शिंदेची शिवसेना भाजप सोबत आहे, त्यांचं संयोजन, सत्तेचा उपयोग आणि निधी वितरण यातून एक फायद्याची जागा मिळते. पण ठाकरे गटाकडे सहानुभूती आहे, जनतेच्या भावनांशी जोडले पण आणि खरा वारसदार असल्याचं भान. पण मतदार काय विचार करणार हे पाहण्यासाठी आणखीन काही वेळ आहे. शिवाय तयारी कोणाची अधिक आहे, शाखा पातळीवर कोणी सक्रिय आहे, तरुण मतदार काय म्हणतो, मराठी माणूस कोणाच्या पाठीशी उभा आहे, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. दोन गटांची लढाई, दोन मंचांचे झगडे हे कितीही असले तरी शिवसेना या नावासाठी ज्यांनी खरं योगदान दिलं ते हजारो शाखातील गल्लीतले शिवसैनिक. आज त्यांना गरज आहे स्पष्ट दिशेची, आवश्यक आहे नवा विचार, नव्या प्रेरणेची गरज, जी फक्त एकमेकांवरती कुरघोडी करून मिळणार नाहीये, तर नवीन मार्ग दाखवणाऱ्या नेतृत्वानेच ती शक्य होईल. 2 वर्धापन दिन झाले पण एकही ठोस विचार निघाला नाही. शिवसेना अद्यापही वळणावर आहे, नेतृत्वाचा संघर्ष सुरू आहे, पण कार्यकर्त्याला दिशा हवी आहे आणि मुंबई महापालिकेच्या लढाईत यशस्वी व्हायचं असेल तर ती दिशा देणं अत्यावश्यक आहे. या मेळाव्यातून शिवसैनिकांच्या पदरात फक्त पुढच्या निवडणुका लढायच्या आहेत आपल्याला आणि त्या जिंकायच्या आहेत इतकंच पडलं. पण जिंकायचं कसं हे कोणत्याच नेत्यानं सांगितलं नाही. त्यामुळे गेली 2-3 वर्ष डोलायमान अवस्थेत असलेला शिवसैनिक हा अधिकच संभ्रमित झाला असेल. खरं तर नेते नव्हे तर सामान्य शिवसैनिक ही बाळासाहेबांची खरी ताकद होती. त्यांच्या जीवावर बाळासाहेबांनी महाराष्ट्र काबीज केला, विधानसभेवरती भगवा फडकवला. दोन्ही शिवसेनेचे नेतृत्व सद्यस्थितीत करणारे दोघेही नेते हे साक्षीदार आहेत या सगळ्याचे. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करून हे नेते काही शिकले का, असा प्रश्न या मेळाव्यातील भाषण ऐकल्यावर पडला. एक चांगलं झालं की बाळासाहेबांनी संस्कार केले ते शिवसैनिकांवरतीच. त्यामुळेच आजही त्यांच्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिक लगेचच हळवा होतो आणि तो हळवा आहे असेलही. बाळासाहेब याच शिवसैनिकांना वर्धापन दिन आणि दसरा मेळाव्यात ही ऊर्जा द्यायचे. ऊर्जा मिळाली की तो कोणाशीही 2 हात करायला सज्ज होत असे. यावेळच्या वर्धापन दिन कार्यक्रमातून आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं. निवडणूक प्रत्यक्ष जमिनीवर लढणाऱ्या शिवसैनिकाला त्यातून लढण्यासाठी या भाषणांमधून ऊर्जा मिळाली की नाही हे आगामी काही महिन्यात दिसेलच. तोपर्यंत आपल्याला काय वाटतं, कोणाला यश मिळेल, शिंदे सेनेला की उद्धव सेनेला, हे कमेंट करून नक्की सांगा.